दिवाळीपूर्वी 15 दिवसांपासून नरकासुराच्या भव्य प्रतिमा तयार करण्यास सुरुवात होते. सुकलेलं गवत, भाताचा पेंडा व त्यावर कागदी थर, त्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसचा थर दिला जातो आणि त्यावरील रंगकामामुळे नरकासूर आकर्षक बनतात. मात्र अकराळ विक्राळ मुखवटे आणि एकूणच अकराळ विक्राळ देहकृती यामुळे ते अधिकच भीतीदायक भासतात. त्याला कर्णकर्कश संगीताची जोडही असते आणि बेधुंद अवस्थेतील युवक या एकूणच उत्सवात सहभागी असतात. अशा या नरकासूर प्रथेचं होत चाललेलं उदात्तीकरण ही चिंताजनक बाब बनत चालली आहे. या प्रथेपायी लाखो रुपये खर्च केले जातात. यासाठी मोठमोठे प्रायोजकही मिळतात. अर्थात या पैशाचा विधायक वापर झाल्यास राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीला नक्कीच हातभार लागेल. पावसातही या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. एकदम उत्साह होता. एवढ्या पावसात सुद्धा एवढे लोक बाहेर सरले. मला तर वाटलं होतं की कॉम्पिटिशन होणारच नाही, कारण 2 कॅन्सल झाली होती, तरी सुद्धा हे व्यवस्थित झालं. Just cannot believe the effort and the work that's gone into all these things. The atmosphere is brilliant, absolutely brilliant. Nothing like it before. It's so exciting, and the work that's gone into these creatures is just wonderful, wonderful.